Hello students, welcome to the Sapna's Homeschooling Free Education channel, and this is our My English Book 7, and today we are going to learn a poem, Children are going to school. म्हणजे आज आपण 1.5 Children are going to school ही पोएम शिकणार आहोत आणि आतापर्यंत आपण आपल्या माय इंग्लिश बुक 7 मधल्या 1.4 पर्यंत आपला सगळा सिलेबस काय झालाय कंप्लीट झालेला आहे. आपण इथपर्यंत जर्नी टू द वेस्ट पण आपण सगळे व्हिडिओज केलेले आहेत. समजा तुमच्याकडे हे व्हिडिओज आले नसतील तर तुम्ही सपनाज होम स्कूलिंग या युट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट मध्ये बघू शकता किंवा मी तुमच्यासाठी या अख्ख्या व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तर तुम्ही प्लीज हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. चेक करा. जस्ट लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील. आणि सपनाज होमस्कूलिंग या युट्यूब चॅनल जर तुमच्यासाठी नवीन असेल तर लगेच याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आपोआपच मी जे सगळे व्हिडिओ करते आहे ते सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसेल. तर आपण बघतोय चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. ही जी पोएम आहे ती लिहिलेली आहे निडा फाजली यांनी. अँड द निडा फाजली वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट. प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट म्हणजे हे मुख्यतः हिंदी आणि उर्दू कविता लिहिणारे आहेत. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाइप्स ऑफ सॉंग्स अँड पोएम्स. म्हणजे त्यांनी फक्त कविताच नाही लिहिल्या, त्यांनी वेगवेगळी गाणी सुद्धा लिहिलेली आहे. ही वॉज ऑनर्ड विथ नॅशनल हार्मनी अवॉर्ड. आणि जो आपला राष्ट्रीय पातळीवरचा हार्मनी अवॉर्ड आहे तो सुद्धा त्यांना मिळालाय. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड ही वॉज अवॉर्डेड. आणि त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे पद्मश्री पुरस्कारानं. इन दिस पोएम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग वेन चिल्ड्रन गो टू स्कूल. म्हणजे त्यांनी इतकं सुंदर चित्रित केलेलं आहे चित्रण जेव्हा मुलं शाळेत जातात. आता तुम्ही म्हणाल की ती कुठे चित्र तर काढलेलं नाहीये, मग असं कसं म्हणताय. तर आपण फक्त रंग आणि ब्रशच्या साह्यानेच फक्त चित्र काढत नाही, तर आपण आपल्या शब्दांच्या माध्यमातून सुद्धा चित्र रंगवत असतो. म्हणजे तुम्ही जर तुमच्या बालपणाविषयी बोलायला सुरुवात केली आणि तुम्ही सांगायला लागलात की माझ्या लहानपणीचं घर असं असं होतं, माझी आई अशी दिसायची, माझे बाबा असे, आणि आमच्या घरी असा कुत्रा होता, आमचं अंगण असं मोठं होतं, आमच्या अंगणात दारामध्ये एक झाड होतं आणि ते आंब्याचं होतं, चिंचेचं होतं. हे सगळं जेव्हा आपण असं चित्रण करायला लागतो ना तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक असं चित्रण उभं राहतं. आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टी दिसायला लागतात आणि त्याला सुद्धा काय म्हणतात माहिती का, की ही जसं की मी असं म्हणू शकेल की शी पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर इन फ्रंट ऑफ मी और ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर इन फ्रंट ऑफ मी. आता मी तुम्हाला वेगवेगळे विषय शिकवत असते किंवा लेसन घेत असते. माझ्या डोक्यात काय मिळतं की मी ज्या मुलांना शिकवते आहे ती मुलं कुठल्या भागातली आहे, काय आहेत, मी कोणाशी बोलते, मला तर कोणीच माहिती नाहीये. मग सतत असं जाणवत राहतं की यांचं मला नुसतं गाव कळालं, फक्त कुठल्या भागातनं महाराष्ट्रातनं मुलं ऐकतायत मला. तसं माझ्या डोळ्यासमोर ती गावं उभी राहतील. मला सतत उत्सुकता वाटते की या मुलांनी मला प्लीज एक स्वतःचं नाव, की कोण ऐकतंय आणि कुठल्या गावातनं ऐकतंय. जर तुम्ही खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फक्त तुमचं नाव आणि गाव जरी सांगितलं तरी चालेल, पण ते माझ्या डोळ्यासमोर एक चित्रण उभं राहील की मी महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातनं मुलं मला ऐकताय. ही माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही ऐकली तरी चालेल, नाही ऐकली तरी चालेल. आता आपण इथे वॉर्मिंग अप सोडूया. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ऑकेजन्स. एव्हरीडे ऑकेजन्स म्हणजे काय, दैनंदिन आपल्या ज्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल आपण बघतोय. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग. म्हणजे दैनंदिन तुमच्या सभोवताली, सराउंडिंग म्हणजे सभोवताली काय काय गोष्टी घडत असतात. युझिंग ऍटलीस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेस. आता आपले सेन्सेस कोणते कोणते ते पहिलं बघा. डिस्क्राईब युअर इमोशन्स फिलिंग्स अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्स. आणि आपल्या ज्या भावना आहेत, आपल्याला ज्या जाणीवा होतात त्या सगळ्या सेन्सरी एक्सपिरियन्स मधून व्यक्त करायच्या. आणि सेन्सरी एक्सपिरियन्सेस कोणते बघूया. एक आहे व्हॉट यू सी, डोळ्यांनी काय बघतोय. व्हॉट यू हिअर, कानांनी काय ऐकतोय. व्हॉट यू टेस्ट, जिभेनं काय टेस्ट घेतोय. व्हॉट यू फील ऑर टच, स्पर्शाने काय जाणवतंय. आणि व्हॉट यू स्मेल, फ्रॅग्रन्स, अरोमा. आणि स्मेलमध्ये पण खूप प्रकार आहे, म्हणजे खराब स्मेल, पण इथे काय म्हटलं फ्रॅग्रन्स अँड अरोमा. तुम्हाला सुंदर असा काय सुगंध येतोय ते सगळं तुम्ही याच्याबद्दल लिहायचं. हे आपले 5 सेन्सेस आहेत. ऑकेजन्स बघा. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज, सूर्य उगवतीच्या आधी.
आता काही पेरेंट्स असतील आणि जर ते माझं ऐकत असतील तर म्हणते अरे काय आमची मुलं तर कधी सूर्य उगवायच्या आधी उठतच नाही, त्यांना काय करणार आहे. पण कधीतरी एकदा हे पोएमसाठी नाही स्वतःसाठी एकदा सूर्य उगवायच्या आधी उठून बघा. ती जी सकाळ आहे त्याचा तो फील आहे तो मी सांगण्यापेक्षा कवीने सांगण्यापेक्षा पण एकदा स्वतः घेऊन बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. Very early morning before sunrise, we hear chirping sounds of birds, morning pleasant breeze. इथे आपल्याला काय काय ओकेजन्स दिलेत बघा. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज म्हणजे खूप सकाळी सूर्योदयाच्या आधी. अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटल आफ्टर सनराईज. लिटल आफ्टर सनराईज म्हणजे नुकतंच सूर्य उगवला आणि त्याच्यानंतरची वेळ. ॲट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली आणि जेव्हा शाळेच्या प्रार्थना असतात आणि असेंब्ली असते त्यावेळेची वेळ. लंच टाइम ॲट होम ऑर ॲट अ फंक्शन म्हणजे जेव्हा जेवणाची वेळ असते आणि एखादा कार्यक्रम असेल किंवा घरी असेल. ऑन द प्ले ग्राउंड बिफोर सनसेट ॲट सनसेट म्हणजे एकदम सूर्य मावळतीच्या वेळेचा वेळ असेल. आणि बेड टाइम झोपायच्या वेळेला. तर आपण इथे काय केलं माहिती की त्यांनी आपली खूप मदत केलेली आहे. एक तर त्यांनी 5 सेन्सेस व्यवस्थित सांगितलेत आपल्याला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला कीवर्ड्स दिलेले आहेत. म्हणजे बघा आता कीवर्ड्स युजफुल वर्ड्स आहेत. हे वर्ड्स कसे आहेत आपण उपयोग करून याचे सेंटेन्सेस करू शकतो. उदाहरणार्थ बघा स्ट्रॉंग विंड्स म्हणजे एकदम जोरात वारं वाहणं. लाईट ब्रीज म्हणजे हलकी हवा वाहणं. ब्राईट सनलाईट म्हणजे एकदम मस्त असा उजेड छान प्रखर प्रकाश. हॉट सन म्हणजे एकदम डोक्यावरती गरम तापलेल्या सूर्याचा चटके बसतात 12च्या उन्हाला तसा. डार्क म्हणजे अंधार. पिच डार्क म्हणजे एकदम असा आता काळोख पडायला लागला असा पिच डार्क. प्लीझंट म्हणजे एकदम मस्त असा छान एकदम आल्हाददायक वाटणं. कूल म्हणजे एकदम कूल हे कसं माहिती का थंड पण आहे आणि कूल एकदम फिलिंग कूल असं छान असं वाटतं ना आपल्याला भारी एकदम. कोल्ड म्हणजे थंडी. हॉट म्हणजे गरम. वॉर्म म्हणजे असं उबदार वाटणं. बर्ड्स चर्पिंग बर्ड्स पक्ष्यांच्या ओरडण्याच्या आवाजाला चर्पिंग असं म्हणतात बर्ड चर्पिंग. बेल्स म्हणजे घंटा. आता इथे बेल्स शाळेची पण असू शकते. बेल्स प्राण्यांच्या गळ्यामध्ये जी घंटा असते तीही असू शकते. हॉर्न्स हॉर्न्स म्हणजे जे पॅ 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 वाजतात ना गाड्यांचे ते हॉर्न्स. विसल्स विसल्स म्हणजे शिट्ट्या. स्वीट साऊंड्स असं कानाला सुंदर असं छान वाटतं ते स्वीट साऊंड्स. आणि नॉईज म्हणजे एकदम दंगा गोंधळ गोंगाट. नॉईज गोंगाट या अर्थानं. क्वाइट म्हणजे शांत. नाईस म्हणजे मस्त. इथे सिरीन सिरीन फील हा दैवी अनुभूतीचा असतो म्हणजे खूप छान वाटतं. इथे असं भारी एखाद्या देवळात आपण गेलो किंवा एखाद्या लायब्ररीत गेलो तेव्हा आपल्याला जो फील येतो ना तो सिरीन फील असतो. किंवा शाळेमध्ये आपण शिकतोय असं काहीतरी छान शिकतो त्यावेळेस जो फील येतो तो सिरीन फील असतो. नोबल नोबल म्हणजे ऍक्च्युली आदर्श आहे पण एकदम ही इज अ नोबल किंग म्हणजे तो असा आदर्श राजा होता असं. फ्री म्हणजे मुक्त. आणि डिलिशियस एखाद्या पदार्थाबद्दल असं काय व्हॉट अ डिलिशियस डिश. तर हे सगळे आपल्याकडे शब्द आहेत आणि शब्दांच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं वाक्य तयार करायचे आहेत. मी इथे काही वाक्य तयार केलेली आहेत. तुम्ही याच्यापेक्षा खूप वेगळी वाक्य तयार करू शकता. असं नाही की तुम्ही हेच कॉपी करा पण मी एक आयडिया यायला तुम्हाला की काय प्रकारे आपण लिहू शकतो यासाठी मी वाक्य केलेले आहेत. तर इथे 1 by 1 तुम्ही ऑकेजन्स बघितलेले आहे. आता मी 1 by 1 लिहिलेलं तुम्हाला दाखवते. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. We can hear sweet sounds of birds. We can feel pleasant light breeze. We hear chirping sounds of birds. आणखी याच्यात खूप ऍड करता येईल. सकाळचा वाऱ्याबद्दल स्ट्रॉंग विंड बद्दल ऍड करू शकता. खूप गोष्टी ज्या तुम्ही अर्ली मॉर्निंगच्या करू शकता पण एक दिवस तरी सकाळी उठून ह्या गोष्टी अनुभवा. दुसरा आहे अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटल आफ्टर सनराईज. आय कॅन फील वॉर्म सनलाईट कारण सकाळचा सूर्य असतो आणि कोवळ्या उन्हात त्याचं एक गरम उबदार फिलिंग असतं. आय कॅन हिअर स्कूल बसेस हॉर्न्स. स्कूल बेल्स आर रिंगिंग अँड चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. ॲट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली. आता हे माझ्यापेक्षा पण तुम्ही छान लिहू शकता की तुमच्या स्कूल टाइम प्रेयरला काय असते अवस्था. वी कॅन फील हॉट सन कारण डोक्यावर सूर्य आलेला असतो. ऑन असेंब्ली वी कॅन विसल हिअर द विसल साऊंड्स. एव्हरीवन इज क्वाइट अँड वी कॅन हिअर द स्वीट साऊंड्स ऑफ प्रेयर्स ऑल्सो. लंच टाइम ॲट होम ऑर ॲट फंक्शन. वी कॅन स्मेल फ्रॅग्रन्स एव्हरीवेअर. असं होतं ना आपल्याला
फ्रॅग्रन्स ऑफ फूड पण आहे आणि फ्रॅग्रन्स आपल्याला सुगंध आपण बघा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तसं लोकांनी मस्त परफ्यूम लावलेले असतात भारी आणि असे गुलाबदाणी अत्तर बित्तर इतकं भारी वास असतो ना किंवा वास नको म्हणणं ते वाईट वास म्हणणं सुगंध असतो इतका छान तर फ्रॅग्रन्स म्हणजे एकदम छान सुगंध अरोमा असं घेत राहतं हा काय डिशचा वास आपण त्यात सुगंधावरून ओळखू शकतो यार काय इथे पालक पनीर बनलंय इथे बिर्याणी चालू आहे इथे काय आहे असं हे सगळं जे आपल्याला सुगंधावरून कळतं ना की काय काय खाणं बनलंय किंवा कुणी कुणी काय काय परफ्यूम लावलं तर हे सगळा जो फ्रॅग्रन्स आहे तो आपल्याला प्रोग्रामच्या ठिकाणी जाणवतो एव्हरीवेअर इज नॉईज आणि गोंगाट पण असतो अँड वी कॅन टेस्ट स्वीट डेलिशियस फूड सो वी कॅन टेस्ट स्वीट डेलिशियस फूड आता इथे बघा ऑन द प्लेग्राऊंड बिफोर सनसेट ऍट सनसेट चिल्ड्रन म्हणजे संध्याकाळच्या वेळेला चिल्ड्रन आर प्लेइंग अँड मेकिंग सो मच नॉईज मुलं गोंगाट करत असतात ऍट सनसेट ऍटमॉस्फिअर बिकम सिरीन अँड पीसफुल संध्याकाळच्या वेळेला वातावरण इतकं सुंदर इतकं छान असतं की असं शांत बसून राहावं असं वाटतं वी कॅन सी बर्ड्स आर रिटर्न टू देअर होम आणि आपण बघतो की पक्षी सगळे आपल्या घराकडे परत चाललेले आहेत बेड टाइम वी कॅन फील क्वाइट आपण एक शांतता अनुभवतो आउटसाइड द विंडो वी सी द डार्कनेस आपण खिडकीच्या बाहेर बघतो खूप अंधार असतो काळोख असतो बिकॉज ऑफ स्ट्रॉंग विंड वी फील कोल्ड ऍट समटाइम्स आणि कधी कधी जेव्हा गार वारं व्हायला लागतं रात्रीच्या वेळेला आपलं खूप शांतता असते ते आपल्याला थंडी पण वाजते अँड वी कॅन स्मेल नाईस फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स तर आपण एक सुगंध पण अनुभवतो जसं की आमच्या गेट आहे तिथे बाहेर रातराणी आहे आणि ती रातराणी रात्रीच्या वेळेला इतकं आमचा अख्खा घराचा परिसर इतका दरवळून जातो तर मला तो रोज रात्रीचा तो एक सुगंध येत असतो तुमच्याही आसपास काही अशी सुंदर असतील फुलं की जसं एक सुगंध येत असेल आणि तुम्हाला रात्रीचं इतकं छान फ्रेश वाटत असेल तर अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे बघा वेगवेगळे ऑकेजन्स आणि त्यावेळेस काय वाटतं हे आपण इथे लिहिलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षाही खूप छान आणि सुंदर लिहू शकता फक्त तुम्ही काय अनुभवलं ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इथे लिहा आता सेकंड जो आपला क्वेश्चन आहे तो काय बघा वॉर्मिंग अपचा व्हॉट डू यू सी ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे आता हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं की तुम्ही तुमच्या शाळेच्या रस्त्यावर प्रत्येक दिवशी काय बघता लिस्ट ऍटलीस्ट 5 ऑफ द प्लेसेस ऑर पीपल आता तुम्ही 5 जागांबद्दल किंवा लोकांबद्दल लिहायचं आहे सी इथे मी 5 लिहिलेले आहे तुम्ही आणखीन नवीन काहीतरी लिहा आय कॅन सी मिल्कमॅन हू टेक्स मिल्क टू पीपल्स हाऊसेस सकाळी सकाळी एकदम बघतो आपण दूधवाला दूध देत असतो लोकांच्या घरी आय कॅन सी काली माताज टेम्पल एक देवीचं मंदिर आहे जे मी बघू शकते आय कॅन सी हॉस्पिटल आणि रस्त्यात जाताना हॉस्पिटल आहे आय कॅन सी ज्युनियर कॉलेज आणि एक शाळेच्याच जवळ एक ज्युनियर कॉलेज आहे आय कॅन सी नाना नानी पार्क म्हणजे एक पार्क असतं ना जिथे आजी आजोबा फिरायला येतात जॉगर्स पार्क सारखं अँड देअर आर सो मेनी पीपल ऑन जॉगर्स ट्रॅक आणि सकाळी सकाळी इतकी लोक तिथे जॉगिंग करत असतात तर हा झाला माझा अनुभव तुम्ही तुमच्या घराच्या आसपास किंवा शाळेच्या रस्त्यावर जाताना आणखीन काहीतरी वेगळं बघत असाल लोकांना बघत असाल किंवा जागांना बघत असाल तर हे तुम्ही तिथे लिहायचं आहे नाऊ लेट्स स्टार्ट टू लर्न आवर पोएम चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल एक अतिशय सुंदर आणि छान कविता आपण आता म्हणणार आहोत बऱ्याचदा असं होतं की काही मुलांना नवीन शब्द असतात त्यामुळे आपल्याला ते प्रोनाउन्स उच्चार कसा करायचा असं एक प्रश्न पडतो तर तुम्ही माझ्या मागे जर ही कविता म्हटली ना शिकताना सुद्धा तर तुमचा कुठलाच प्रश्न असा राहणार नाही ज्यांना येतं ते खूपच छान आहे पण जर येत नसेल तर काहीच वाईट नाहीये पण मी आज आणखीन तुम्हाला एक सल्ला देणार आहे किंवा सांगणार एक गोष्ट की तुम्ही जेव्हा कधीही कुठलंही नवीन पुस्तक उघडता इंग्लिशचं स्पेशली मग ते ईव्हीएस असू दे किंवा तुमचं मॅथमॅटिक्स असू दे किंवा इंग्लिश असू दे जेव्हाही कधी नवीन कॉन्टेक्स्ट तुमच्या समोर येतो त्यावेळेला एक पहिली गोष्ट करायची कायम एक नोटबुक सोबत ठेवायची तुमच्या आणि जोही नवीन कंटेंट आहे तो काय करायचा सरळ माझ्या हातात कायम पेन्सिल असते कारण मी कायम पेन्सिल स्वतःच्या सोबत ठेवते आणि पेन्सिल स्वतः सोबत ठेवायची पुस्तक बिलकुल खराब करायचं नाही आता आपण वाचायला सुरुवात केली चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल किंवा मॉर्निंग लाईट स्प्रेड्स आता स्प्रेड्स या शब्दाचा अर्थ कळत नसेल तर सरळ स्प्रेड्स हा शब्द बघायचा त्याच्यानंतर तो वहीमध्ये लिहून घ्यायचा 1 by 1 असं करायचं एक तुम्ही ते सगळे नवीन आलेले शब्द गुगलच्या मदतीनं पटकन त्या शब्दांचे मराठी अर्थ किंवा इंग्लिश मिनिंग घेऊ शकता किंवा डिक्शनरी कशी रीड करायची ते मी तुम्हाला शिकवू शकते जर तुमच्यातल्या काही मुलांच्या रिक्वेस्ट राहिल्या की टीचर आम्हाला डिक्शनरी कशी रीड करायची हे शिकवा
मी नक्की तुम्हाला डिक्शनरी रीड करायला शिकवेल. अगदी एका मुलाने रिक्वेस्ट केली तरीही. पण जर तुम्हाला येतच असेल तर उगाच मी ते शिकवत बसणार नाही. त्यामुळे असे नवीन शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे आणि मग त्यातला अर्थ समजून घ्यायला मजा येते आणि ते शब्द आपण कधीही विसरत नाही. तर आपण आता सुरू करूया. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मुलं शाळेत जात आहेत. खरं तर ही कविता तुमच्या इतकी जवळची असणार आहे ना, कारण तुम्ही रोज शाळेत जाता. तुम्ही म्हणतात काय कविता करण्यासारखं. पण सकाळचं जे वातावरण आहे ते, या जे नीरा फाजली हे जे कवी आहेत त्यांच्या नजरेतनं जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला ती सकाळ, आपल्याला ती शाळेत जाण्याची वेळ इतकी छान वाटायला लागते ना. असं वाटायला लागतं अरे कधी मी पाहिलंच नाहीये, खरं सकाळ इतकी सुंदर असते का. आणि आता ह्यांनी जे चित्रण उभं केलेलं आहे ते आपण आज ते बघणार आहोत. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. Once again the sky bows its head in respect for children are going to school. इथे बघा मॉर्निंग लाईट स्प्रेड्स. इथे चित्रात पण आपल्याला दिसतं की सगळीकडे सूर्याचा प्रकाश पसरलाय. स्प्रेड्स म्हणजे पसरलेला आहे. ओव्हर द अर्थ, अख्ख्या पृथ्वीवर पसरलाय हा. वन्स अगेन, आणि पुन्हा एकदा. द स्काय बोज इज हेड इन रिस्पेक्ट. आणि काय झालंय, ह्या आकाशानं स्वतःचं मान अशी झुकवलेली आहे, खूप आदरानं झुकवलेली आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. का माहिती का, कारण मुलं शाळेत जात आहेत. तुम्ही म्हणाल मग काय त्याच्यामध्ये, आकाशानं मान झुकवली, मुलं शाळेत जातात. मुलं शाळेत जातात ही इतकी सुंदर गोष्ट असते ना, कारण मुलं नवीन गोष्टी शिकत असतात. मुलं शाळेत जातात कारण मुलं मोठी होत असतात. आणि मुलं जेव्हा शाळेत जातात ना तेव्हा ते खूप नवीन नवीन गोष्टी शिकतात. आणि जेव्हा ते नवीन नवीन गोष्टी शिकतात तेव्हा ते काय करतात, ते त्या सगळ्या गोष्टी अवलंबतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुलं छान हुशार होतात आणि ती या सगळ्या जगाला, या सृष्टीला काहीतरी चांगलं देतात. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. इथे याचा अर्थ काय माहिती का, सकाळी सकाळी जेव्हा आपण सूर्य बघतो ना असं वाटतं आपल्याला तर पाण्यातच बुडालाय, पाण्यामध्ये प्रतिबिंब त्याचं दिसतं. ही ड्रेस्ड अप इन द गोल्डन मुस्लिम तुर्बान. म्हणजे जसं काही त्यांनी पाण्यात आंघोळ गेली आहे छान, आणि ड्रेस्ड अप म्हणजे छान तयार झालाय. आणि इन हिज गोल्डन मुस्लिम तुर्बान. आता गोल्डन मुस्लिम तुर्बान म्हणजे काय माहिती का, एक असा कपडा असतो, लांबच कपडा. फेटा कसा असतो की आपण बघतो पगडी बांधलेली असते किंवा फेटा बांधलेला असतो, अशा मस्त त्याची एक सोनेरी फेटा आहे त्याचा डोक्यावर त्याने बांधलाय. अँड ही वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड. आणि तो एका बाजूला छान तयार होऊन उभा आहे. किती भारी वगैरे त्यांनी कल्पना केली आहे कवीनं. तो असा रस्त्याच्या कडेला उभा आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. म्हणजे तो असा मस्त तयार होऊन रस्त्याच्या एका बाजूला उभा आहे आणि मुलांना असं मस्त स्माइल करत बघतो. कारण हा जो सूर्य आहे ना तो खूप खुश आहे, कारण मुलं शाळेत जात आहेत. त्याला खूप छान वाटतंय की मुलं शाळेत जात आहेत. तर नेक्स्ट आपण लाईन बघूया, स्टांजा बघूया. ह्याचे सगळे 1 by 1 असतात ना, यांना स्टांजा असं म्हणतात बरं का. आपल्या धड्याच्या कशा ओळी असतात तसे कवितेचे काय असतात, स्टांजाज असतात. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस. आता इथे काय बघा, थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस म्हणजे वरच्या ज्या सगळ्या फांद्या आहेत. ब्रीजेस सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग. आणि जी हवा आहे ना, ब्रीज म्हणजे हवा, ती गाणं गातीये. कसलं सॉंग्स ऑफ ब्लेसिंग, आशीर्वादाचं गाणं गाती. जसं तुम्ही एखाद्याला नमस्कार करता, एखाद्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तीला, किंवा तुम्ही देवाला नमस्कार करता आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आणि ते खरंच आशीर्वाद देतात. तसंच हवा काय करतीये, एक गाणं गातीये, सॉंग्स ऑफ ब्लेसिंगचं, आशीर्वादाचं. फ्रॅग्नंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स. आणि फ्रॅग्नंट फ्लावर्स म्हणजे इतका सुगंध दरवळत दिलाय ना फुलांनी. आणि स्लीपी रोड्स म्हणजे रस्ते सुद्धा झोपळलेत, पेंगुळलेत. त्या झोपलेल्या रस्त्यांना सुद्धा ते काय करतात, जागा करतात विथ देअर मेलडीज. आणि त्याचे सुंदर संगीतातनं ते त्यांना जागा करतात. कवीला इथे किती छान कल्पना केली आहे स्लीपी रोड्स. कारण दिवसा हा रस्ता कसा असतो, वाहता असतो. दिवसा वाहत रस्त्यात वर्दळ असते, गाड्या, घोडे, माणसं, कुत्री, मांजरी सगळे जात असतात. पण जशी रात्र होते ना, रस्ता शांत असतो. तर कवीनं अशी कल्पना केली की रस्ता झोपून गेला. आता सकाळी रस्त्याला जागा करायचं, पण कसं, असं दणकण उठून नाही जागा करायचंय. त्याला असं छान सुंदर गाणी ऐकवत, छान असं मस्त स्लिपी रोड्स, झोपाळलेल्या रस्त्यांना जागा करतात. ऍट द कॉर्नर ऑफ द लेन. आणि त्या कोपऱ्यात, त्या रस्त्याच्या एका कोपऱ्यामध्ये काय बघा, द पीपल इन हिज लश डीप फॉलिएज. म्हणजे त्याच्या घनदाट झाडीमधनं किंवा त्याच्या त्या घनदाट पानांमधनं वेव्स हिज हँड. आणि तसा हात करतोय. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. जसं की आपल्या घराच्या इथे आपल्या आजी, आजोबा किंवा आपले नातेवाईक आपल्याला असं कोपऱ्यावरनं बाय करत असतात आणि आपण त्यांना असं गाडीतनं बाय बाय करत असतो.
तेच फिलिंग घेतलेलं आहे. कधी बघितलंय का तुम्ही आसपास निसर्ग पण तुम्हाला बाय करतो का? आता इथून पुढे जेव्हा शाळेत जाल ना तेव्हा नक्की असं इकडे तिकडे वळून बघाल की खरंच मला एखादं झाड बाय करतंय का, मला खरंच एखादा सूर्य बाय करतोय का, खरंच ही मॉर्निंग ब्रीज मला काय सांगतेय का, आणि खरंच ही फुलं मला काहीतरी किंवा या रस्त्याला जागा करतायत का. नक्की तुम्हाला याची अनुभूती येईल. कारण तिथे एक पिंपळाचं झाड आहे की जे असं मस्त घनदाट झाडीमधनं काय करतंय, जसं की त्याचे ब्रांचेस म्हणजे त्याचे हात आहेत आणि त्या झाडीमधनं ते हात असं बाहेर काढून असं बाय करताय. कारण मुलं शाळेत जात आहेत आणि मुलं शाळेत जातात ही इतकी सुंदर गोष्ट आहे ना मुलांनो. तुम्ही जेव्हा शाळेत जाता, सगळं सोडा, तुम्ही आता माझं ऐकताय जरी, शिकताय जरी, तरी तुम्ही काहीतरी नवीन शिकताय आणि ही सुंदर गोष्ट तुम्हाला एक प्रगतीच्या पथावर नेत असते, मोठं करत असते. आणि या समाजासाठी, या पृथ्वीसाठी तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता, जे की खूप छान असतं. आणि म्हणून ही सगळी पृथ्वी तुम्हाला काय करते, बाय बाय करते, उत्साहित करते, कारण तुम्ही शाळेत जाताय. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट म्हणजे आता ही जी सूर्य आहे त्याची जी किरणं आहेत आता ही पसरायला लागलेली आहेत. एव्हरी रोड इज अ ग्लीम. आणि हा सगळा रस्ता काय झालेला आहे, चमकायला लागलेला आहे. तुम्ही जर सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात बघितलं ना तसं एक रस्त्यावर चमक दिसते. कारण आपण अगदी प्रखर सूर्यप्रकाशाला तर आपल्या डोळ्यांना काही दिसत नाही, आपण जर वरती आकाशात बघायचा प्रयत्न केला तर. पण सकाळ सकाळचं जे ऊन असतं ना ते डोळ्यांना इतकं सुखद असतं ना, असं डोळ्यांना असं वाटतं की पार्टिकल्स, असे चमकदार पार्टिकल्स हवेमध्ये पसरलेत. आणि असं काहीच आपल्याला होतं ऍट दिस आवर. आणि ह्या तासामध्ये म्हणजे या वेळेमध्ये आपल्याला असं जाणवतं की सगळा रोड कसा आलाय, असं चमचमाट झालेला आहे. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थॉब्स लाईक अ मदर्स हार्ट. म्हणजे प्रत्येक कण कण या पृथ्वीवरचा आईच्या हृदयासारखा धडकताना दिसतो आपल्याला. आईचं हृदय माहिती का तुम्हाला कसं असतं, मी सांगते ना तुम्हाला तर माझ्या अंगावर काटा येतो अक्षरशः. की आईचं हृदय असं असतं ना, धडकत असतं. आणि आईचं हृदय आपल्यासाठी धडकत असतं सतत. माझ्या बाळाचं छान होऊ दे, माझ्या बाळाचं चांगलं होऊ दे. हे जे आईचं हृदय असतं ना ते खूप भारी गोष्ट आहे जगातली. तर हे जे आईच्या हृदयासारखं आहे ना, सगळीकडे पार्टिकल्स कसे असे चमचमतात, एकदम छान असं वातावरण आहे. हे वातावरण इतकं सुंदर आहे आणि हे खरंच तुमच्या अवतीभोवती असतं. हे अजिबात चित्रातलं किंवा कवितेतलं नाही, हे फक्त तुमच्या अवतीभोवतीतलं वातावरण. हे निडा फाजली यांनी सांगितलेलं आहे. टाइम सिटिंग ऑन द ओल्ड रूफ. काय सुंदर कल्पना केली बघा, की टाइम, वेळ बसलाय कुठे, एका जुन्या घराच्या छतावरती. अँड फ्लाईज पिजन्स इन द स्काय. आणि काय करतोय माहिती का, मस्त बसलाय वेळ असा छतावर आणि कबुतरांना उडवतोय. कबुतर खरं तर ही शांतीचं प्रतीक असतं. म्हणजे याचे खूप अर्थ आहेत, तुम्ही घ्याल तसे अर्थ असतात. कवितेचं पहिली गोष्ट तर कविता अशी एक युनिफॉर्म अर्थाने नसते, तिला घेईल तसे तुम्ही अर्थ असतात. पण इथे कवितेमध्ये आपण काय अर्थ घेतोय की जे पिजन्स आहेत, म्हणजे ही जे कबूतर आहेत, कबूतर बघा तुम्ही पाहिलं असेल चाचा नेहरूंनी कबूतर उडवलंय किंवा लोक शांतीच्या संदेशाला कबूतर उडवतात. तो हा जो वेळ आहे तो कसा निवांत होतो, त्याला शांतता हवी आहे, त्याला निवांतपणा हवा आहे. तर तो बसलाय उडवत. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. कारण त्याला वाटतंय की मुलं शाळेत जात आहेत. मुलं जेव्हा शाळेत जातात ना तेव्हा शांतता असावी, तेव्हा आनंद असावा, तेव्हा सगळं वातावरण आनंदी असावं, शांत असावं. कारण मुलं शाळेत जात आहेत. कारण मुलांनी शिकावं, मुलांनी खूप मोठं व्हावं या देशासाठी, या पृथ्वीसाठी, या जगासाठी. ते नक्कीच काहीतरी करतील कारण मुलं शाळेत जात आहेत. तुम्हाला वाईट वाटत असेल कोणाकोणाला, अरे आमची शाळाच नाहीये, कोरोनाचं पिरियड आहे. पण काळजी करू नका मुलांनो, आपण नक्की शाळेत जाणार आहोत. आपण या सगळ्या वातावरणातून खूप छान बाहेर पडणार आहोत. आणि तुम्ही या सगळ्या वातावरणात जे अभ्यास करता, जे शिकताय, हे सुद्धा तुम्ही तुमचीच शाळा तुमच्या घरात उघडली आहे. आणि तुम्ही शाळेत शिकताय, स्वतःला अपडेट करताय, नॉलेजेबल करताय, खूप मेहनत करताय. ही पण इतकी सुंदर गोष्ट आहे. आता सुद्धा हा निसर्ग खूप खुश असणार आहे कारण तुम्ही अभ्यास करताय. आणि तुम्ही जेव्हा शाळेत जाल तेव्हा नक्की एकदा सोबत चक्कर मारून बघा डोळ्यांनी की खरंच तुमचा सगळा परिसर तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट करतोय. तुम्हाला इतकी छान वाटली ही कविता. ही ट्रान्सलेटेड कविता. ही खरी कविता कोणती आहे, बच्चे स्कूल जा रहे हे बाय नीडा फाजली. खूप सुंदर अशी कविता यांनी लिहिलेली आहे. आणि ह्या नीडा फाजलींचं ना एक सुंदर पिक्चर मी तुमच्यासाठी पहिल्यापासून इथे दाखवलं पण आहे आणि परत दाखवेन. मला खूप आवडलं यांचं हे नीडा फाजलींनी लिहिलेली कविता. आणि या नीडा फाजलींचं नाव काय माहिती का, खरं मुक्तिदा हसन नीडा फाजली, पण त्यांना नीडा फाजली म्हणूनच ओळखलं जातं. तर खूप छान कविता दाखवल्याबद्दल किंवा ऐकवल्याबद्दल नीडा फाजली यांची मी खूप खूप आभारी आहे. आता इथे काही शब्द दिलेले आहेत जसं की मुस्लिम म्हणजे काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक,
म्हणजे एक असा मस्त मलमलचा कपडा असतो ना, कॉटनचा, असं छान सॉफ्ट. फॉलिएज म्हणजे ग्रीनरी किंवा असं हिरवगार लिफी कव्हर, म्हणजे असं झाडांचं पूर्ण घनदाट. पिंपळाचं झाड म्हणजे आता मी काय सांगायचं वेगळं, तुम्हाला माहिती घनदाट असतं एकदम. अँड ग्लीम म्हणजे शायनी ब्राईटी, एकदम चमकदार असं. So students, we have listened a nice poem and I feel so good to listen and to teach this poem to you. तर खूप मजा आलेली आहे कविता आपण शिकवताना आणि शिकून घेताना. माझ्यासाठी पण हा इतका सुंदर अनुभव आहे तुमच्यासाठी, तुम्हाला कविता शिकवणं हा. तर आत्ता आपण ही कविता इथेच थांबवायची, हा व्हिडिओ इथेच थांबवायचा आहे, कारण मला तर वर्कशॉप तुमचं घ्यायचं आहे. इंग्लिश वर्कशॉप मी तुम्हाला पूर्ण सोडून देणार, एकूण एक प्रश्न तुम्हाला सोडून देणार आहे. आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येत राहतील आणि सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री. आणि जर ही कविता आवडली असेल ना तर विदाऊट हेजिटेशन ती लाईक नक्की करा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला ती आवडली आहे. सो भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.